बाळू मामाच्या नावानं चांगभलं. अरे जगाचा मालक ज्याच्या पाठीशी उभा, त्याला कशाची भीती. नीट बघा या रूपाकडे. जगाचा मालक असूनही माझा राजा सोन्याच्या महालात राहत नाही, तर रानात उन्हा पावसात आपल्या लाडक्या मेंढरांच्या सोबत उभा आहे. पण हे त्यांचं साधेपण नाही, तर ही ब्रह्मांड नायकाची खरी ओळख आहे. या पेहरावातल्या एकेका गोष्टीला महत्त्व आहे. मामांच्या डोक्यावरचा हा लाल फेटा म्हणजे काय? ही नुसती पगडी नाही, तर हा अन्यायाविरुद्ध पेटलेला अग्नी आहे. हा फेटा साक्ष आहे की माझा राजा भक्तांच्या रक्षणासाठी आजही डोळ्यात तेल घालून जागा आहे. त्यांच्या खांद्यावरची ही काळी घोंगडी, अरे हे साधं लोकर नाही, तर हे भक्तांसाठी सुरक्षा कवच आहे. जगातलं कुठलंही संकट, कुठलीही वाईट नजर या घोंगडीला भेदून भक्तापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्या हातातली ही काठी, ही साधी काठी नाही, तर ही आदमापूरच्या राजाची सत्ता आहे. ही काठी दिशा चुकलेल्या भक्ताला रस्ता दाखवते आणि नशीब फिरलेल्या माणसाला पुन्हा सन्मानाने उभं करते. आणि म्हणूनच आज अमावस्येच्या दिवशी आदमापुरात येऊन बघा. इथे भीती नाही, तर इथे भक्तांचा असा महासागर उसळतो की मंदिरात पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. लाखो लोक या गर्दीत का घुसतात? फक्त त्या पिवळ्या भंडाऱ्यासाठी. कारण जगाला माहीत आहे, जेव्हा तो भंडारा कपाळाला लागतो तेव्हा औषधाने बरा न होणारा आजार आणि पैशाने न मिटणारं दुःख त्या एका क्षणात गायब होतं. तिथे गेल्यावरच माणसाच्या जन्माचं सार्थक होतं. माझ्या भावांनो, ही आदमापूरची माती नाही, तर हे सुख देणारं सोनं आहे. आपल्याला हा बाळूमामांचा महिमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा. जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर लगेच फॉलो करा आणि लाईक करा. तुम्ही जिथे कुठे असाल तिथूनच या भक्तीच्या महासागरात सामील व्हा आणि कमेंटमध्ये मनापासून पूर्ण ताकदीने गजर करा. बाळूमामांच्या नावानं चांगभलं.